गंगा, बाळा, सौदाला सांभाळ. बाळा, गंगा, बाळा, ए गंगा, सांभाळ सौदा. समजा संपलं बाबा. आई, गंगा, वहिनी, काय काय झालं? ताई, काय झालं? गंगा, या गंगा जवळ. आई, मला गंगा, काय झालं? नाही, पाणी आणता बघू. मला लय भ्याव वाटते. मला असं वाटतंय की गंगाचा आवाज ऐकू येतो. मला तिच्या जवळ जायला लागेल. अगं, ऐक ऐक, मी आई, गंगा, आई, ताई, कुठं बी काहीतरी जायचं गंगा, हे बघ. काहीतरी वंगळवायला असं वाटतं मला. जाऊ दे गंगा जवळ. नाही नाही नाही, माझं जरा ऐक. गंगा तुझी पोरगी आहे की नाही? होय. गंगाचा नवरा आजारी आहे. ते ऐकून तुला वाईट वाटेल माहिती आहे, आणि ते बरोबर बी आहे. पण भाव पोचलाय ना तिथं. काय नाही होणार, काय बी होऊन देणार नाही तो. काही वाईट नाही होणार, काय बी बाई होणार गंगा. नाही. नाही होणार, काय नाही. आपल्या गंगाला काय बी होणार नाही ना. नाही होणार. पाणी 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 पी. पाणी घे तू. पाणी. समद ठीक होईल, समद नीट पाणी होईल. पिया तू दे. नको काळजी करू. वय काढलं माझ्या पोराला अवदशेनं. समजा हिच्याचमुळे झालंय. तूच पाठवलं होतंस ना माझ्या पोराला मुंबईला. मारून टाकलं माझ्या पोराला. आमच्या कुणी आहेस तू? आमच्या कुणी? अवदसा कुठली? का बसली पोराला ताई, हे घे, हे घाल. हे काय आहे भीम? ताई, म्हणलं होतं ना, थाटात पाठवणी करणार तुझी. ताई, तू एकटी नाही आहेस. आम्ही समजे तुझा संग आहोत. तू रडू नका. भीम, ताई, नका रडू. हे बघा, ह्या वेळेला समजत नाही की काय सांगू आणि कसं सांगू. अशा परिस्थितीमध्ये मरण झालंय तर अंतिम संस्कार लवकर आणि जपून करावं लागेल, म्हणजे बाकी समधी सुरक्षित राहतील. आता उरलंच काय आहे? तुमची पोरगी माझ्या पोराला खाऊन बसली हो. कुणाच ठाऊक आणि किती जणांना खाणार आहे? ह्यामध्ये गंगेची काय चूक आहे? मुंबईत एकटे फक्त जावई बापू तर नव्हते ना, लाखो लोक आहेत, हजारो मेले. रोगच असा आहे, काय करू शकतो? एकातून दुसऱ्याला होतो. अहो, तुम्ही नका समजावू. हे समजा तुमच्या पोरीमुळे झालंय. आता माझा पोरगा तर मेला. आता तू हे काय घेऊन बसलीस? हे बघा, ही समधी चर्चा कराय आपल्याकडे लई येळ आहे. ह्या वेळेला ह्यो विचार करायचा आहे की आपण अंतिम संस्कार लवकरात लवकर कसे करू, नाहीतर ह्यो रोग अजून पसरत जाईल.
भीम लांब हो. तिकडे नका जाऊ. तिकडे मासे येते. गंगा गंगाला मी प्लेग झालं. बाळा आता लगेच इस्पितळात जावं लागेल. हे इस्पितळ किती लांब आहे इथनं? इथनं थोडंच लांब आहे, पण स्पृश्य लोक जाऊ देणार नाही. हमासने बी जाऊ दिलं नाही. बघतोच कोण थांबवतो आमसनी. चला बाबा, चला इस्पितळात. लांब हो बाळा. नाही बाबा, मला कुठंच नाही जायचं. जेव्हा हेच नाही राहिलं तेव्हा मी जगून काय करू बाबा. मला बी याच रोगानं मरू देत. मला कुठंच नाही जायचं बाबा. ताई, असं नको बोलू. भीम बाळा पुढे नका जाऊस. 3 कांबळ मिळतील. भीम बाळा यासनी पांघरून घे आणि लक्ष ठेव, कोणता बी डास नाही चावाय पाहिजे आणि अंगावर कोणती बी मास्की नाही आली पाहिजे. गंगा बाळा हे पांघरून घे आणि चला लवकर. नाही हे सांगतोय ते कर. लवकर कर बाळा. नाही. चौथाचा नाही पण चौथाच्या पोराचा तरी विचार कर. तुम्ही अंतिम संस्काराची तयारी करायला लागा. मी आईला इस्पितळात घेऊन जातो. थांबा बाबा. नाहीतर अजून जास्त वाढत नाही. बाबा ठीक आहे बघा. बाळा. चल बाळ. चल ताई. भीम पुढे नका जाऊस. लांब राहून बोल. गंगा बाळ चल लवकर चल. चल चल. ताई, चल बाळा लवकर. चल बाळा. अरे पोरग्या. अरे सोडून गेला पोरगा. बाबा मला इस्पितळात नाही जायचं. जेव्हा हेच नाही राहिलं मी तरी जगून काय काय बी बोलू करू? नकस. पोरं आहेत तुझी. त्यासनी काय अनाथ करायचंय तुला. तुला बरं व्हावंच लागल. समजलं. चल चल लवकर चल. इस्पितळ अजून लय लांब आहे. चल लवकर. थांब. तू हिला दवाखान्यात घेऊन नाही जाऊ शकत. हे बघा तिच्या जीवाचा प्रश्न आहे. एकाचा जीव वाचवण्यासाठी समजा गाववाल्यांचा जीव धोक्यात नाही टाकू शकत आणि म्हणूनच आम्हाला इथं उभा केला आहे. ज्यामुळे इथला कोणता बी व्यक्ती या रस्त्याने इस्पितळात नाही जाऊ शकणार. ज्याला जगायचं मरायचं हाय ते आपल्या घरी मरा. तसं बी यो रोग हिचा नवरा बॉम्बेतून घेऊन आला होता ना व. हे बघा ज्यांना आणलं होतं तो तर निघून गेला. आता बाकी लोकांना वाचवणं आपल्या समद्यांचा धर्म आहे. जर घरवाल्यासनी झालं तर बाकी गाववाल्यांना बी होणार. हे बघा हे रोग पुन्हा एकट्या माणसाच्या आजारामुळे नाही होत, तर माशा ह्याचे जंतू एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जातात आणि डास बी घेऊन जातात. ऐक रे, हे समजा आम्हाला नाही माहित. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, यांच्या घरचा कोणी बी रोगी इथून बाहेर नाही जाऊ शकत. बस समजलं. आम्ही आमच्या ताईला इथनं घेऊन जाणार आणि तुम्हासनी अधिकार नाही आम्हासनी थांबवण्याचा. आम्ही दोघं आणि तुम्ही दीड. तोच तुम्ही इस्पितळात कसे घेऊन जाता? आम्ही आत्ताच आमचा अधिकार दाखवून देऊ. हे बघा आमासनी भांडण तंटा नाही करायचंय. बस आमासनी फक्त जाऊ द्या. हा असा नाही ऐकणार. ताई, भीमबाळा
कसं बी करून ताईला इस्पितळात घेऊन जा. पण बाबा तुम्ही या यासनी बघून घेतो. जा बाळा, जा लवकर. चल ताई. जा बाळा, जा लवकर. चल उठ ताई. चल चल. लवकर लवकर. थांब थांब हे बघा, पळून जाईत ना, नाहीतर ह्या वेळेला म्या काय बी करू शकतो. बाळा, चल ताई. डांगा किंवा गाडी दिसल तर थांबव त्यांना. चल 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 डांगा नाही भेटत आहे. चल 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 लवकर. ए गंगा, गंगा. ताई. ताई. बाबा काय झालं ताईला? बाळा, आपल्या जवळ लय वेळ कमी आहे. बाबा आता काय करायचं? एक काम करू, हिला टांग्यातून घेऊन जाऊया. ताई. चल बाळा, उठ बाळा. सावकाश सावकाश. उठ उठ सावकाश. ताई, वर सावकाश जाऊन बाळा, बस. सावकाश सावकाश सावकाश. बाळा, मी टांगा ओढतो. तुला जितका जमल तितका धक्का देत राहा. हा, वय बाबा. वहिनी, आपल्यालाच धीर धरावा लागल. आपणच धीर सोडला तर कसं वहिनी. चालेल? काय कळलं? काय कळलं का तुम्हाला? नाही. पर काही लोक गावाला आलेत मुंबईहून. ते म्हणतात ज्या कोणाची जे काय हालत आहे ते आपल्या गावाला परत जात आहे. समजे लोक आपला जीव वाचून मुंबईहून परत गावाला जात आहे. पुरंजन काका, आमचा मुंबईशी काही संबंध नाही. तिथं काय होतंय काय नाही त्याच्याशी आपल्याला काय. मग जा आतमध्ये जा. संबंध ठेवायची गरज बी काय आहे? आपला फक्त आपली ताई आणि भाऊजींशी संबंध आहे. बाळा, तू कधीपासून असा स्वार्थी झाला? गंगा बाळा, धीर धर. मी तुला काय बी होऊ नाही देणार. काय झालं बाबा? पुढं वाट लय खराब आहे. चिखलानं पाणी आहे. हे बी पार करू बाबा. तुम्ही चला. बाळदादा, तू बॉम्बेच्या नावाने इतका का चिडला होता? बॉम्बेत काय होतंय मला त्याच्या संग काही घेणं देणं नाही. तर सरळ सरळ बोल ना की तुला वाटतं ध्रुवला पण प्लेग व्हायला पाहिजे. मी कधी म्हणलं की ध्रुवला प्लेग होऊ दे? वय तर मग ह्याचा काय अर्थ? ह्याचा काय अर्थ की बॉम्बेत काय होतं त्याच्याशी मला घेणं देणं नाही? ध्रुव बॉम्बेला गेलाय, त्याची चिंता नाही होत तुला? आणि जर नाही होत तर तू बी त्या चहावाल्या शेटजी सारखाच आहेस, ज्यासनी स्वतःशिवाय कोणाची बी काळजी नसते. हे बघा आनंद, मला कोणाशीच काही बोलायचं नाही. बोलायचं नाही हाय, वाद नाही करायचा तर कमीत कमी संबंध ठेवू. त्या समध्यांशी जास्ती तरास आहे, कारण दुसऱ्यांच्या तरासामध्ये पडू
तर स्वतःचा त्रास सहन करायची ताकद वाढेल. समधीचं भीम सारखं ज्ञान नका देऊ. जो कोणी येतो मला समजावून जातो. मी काय बुद्धू नाही आहे. ते तर मला नाही ठावं, पण ध्रुव खुळा नक्कीच होता, जो जाताना पण सांगून गेला की बाळदादाला सांग मला माफ कर. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, काय झालंय? डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, ही माझी पोरगी आहे. हिला प्लेग झालाय. लवकर हिचा इलाज करा ना. जा तिला टांग्यातून उतरवा. जा डॉक्टर साहेब. लवकर. साहेब, तुम्ही लोक इतक्या रात्री बोला, काय मदत करू शकतो? साहेब, माझा मुलगा ध्रुव बॉम्बेला गेलाय इंग्रज बँड मध्ये सामील व्हायला. अभिनंदन. धन्यवाद साहेब. साहेब, तुमच्याशी बोलायचं होतं. साहेब, मी असं ऐकलंय की बॉम्बेमध्ये प्लेग पसरलाय. साहेब, मला माझ्या ध्रुवाची खूप चिंता वाटते साहेब. साहेब, जर तुम्ही प्रयत्न कराल तर मला त्याच्याबद्दलची सगळी माहिती मिळेल साहेब. तुमच्या जवळ तर यंत्र पण आहे साहेब. कृपा करून माहिती करून घ्या साहेब. कोणत्या मुलाबाबत बोलताय तुम्ही? म्हणजे जितकी आम्हाला माहिती आहे, एका मुलाचे तर तुम्ही अंतिम संस्कार केले होते. आता कोणता मुलगा आहे? अजून दुसरा कुठला मुलगा आहे का? कशाला मस्करी करताय साहेब? ती तर समाजाची मजबुरी होती जी मला निभावावी लागली. याकरता तर रात्री आलोय साहेब. मुलगा तर फक्त मुलगा असतो ना साहेब. साहेब, शेठजी आपल्या पोरावर लय प्रेम करतात. मी रोज बघतो यांना आपल्या पोराची आठवण काढताना. तुम्हाला पण मुलं असतील साहेब. फक्त एक वेळा तुम्ही बापाचं मन ठेवून विचार करा साहेब. कमाल आहे. तुम्ही असे रडता आहात जसे तुम्हाला नेहमीच वाटतं की अस्पृश्य जातीच्या लोकांनी तुमच्या समोर येऊन रडावं. कमालच झाली. जा घरी, माझ्याकडे खूप काम आहे. साहेब, ऐकता? शेठजी, चला चला. ऐका. काय साहेब? ठीक आहे, आम्ही चौकशी करून सांगू. धन्यवाद साहेब. पण तुम्ही दोघांनी या गोष्टीचाही विचार करा की जेव्हा तुम्ही रामजीच्या समोर त्याच्या मुलाला, भीमला जसा त्रास देत असता, तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल. जा.
ठीक आहे साहेब. तसं तुम्हा लोकांची जात कोणती आहे?